फक्त 4000 त्र्यंबकेश्वर, शिर्डी, शनी शिंगणापूर आणि सप्तशृंगी देवीचे दर्शन शक्य आहे का हे पाहण्यासाठी मी साई गणेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स सोबत गेलो होतो। शुक्रवारी रात्री 10 वाजता गोरेगाववरून आरामदायक एसी बसमधून प्रवासाला सुरुवात झाली। मी बसलोय बसमध्ये राम मंदिरपासून पुढे चाललोय, प्रवास सुरू होईल। सगळी पूजा वगैरे झाली आणि आता आम्ही सगळ्यांना पिकअप करत चाललो। त्यानंतर आम्ही हॉटेलवर गेलो। जिथे प्रत्येक फॅमिलीसाठी वेगवेगळ्या रूम बुक करण्यात आल्या होत्या। फ्रेश होण्यासाठी एक किट पण त्यांनी दिलं होतं। अंघोळ करून आम्ही 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरच्या दर्शनाला गेलो। आता आम्ही हॉटेल रत्नपूरचीच आहोत आणि इथून आम्ही चाललोय त्र्यंबकेश्वरला। खऱ्या अर्थानं प्रवास आता सुरू झाला। आता मी त्या हॉटेलमध्ये आराम केला आणि व्हिडिओ बघायची कसं होतं ते आणि ते आराम करून आता मी चाललोय त्र्यंबक। एकदम याच्यात अचूक प्लॅनिंग आणि टायमिंगमुळे महाशिवरात्रीचा दुसरा दिवस असून देखील फक्त अर्ध्या तासात दर्शन झालं। 6:28 झालेत, जवळपास 25 मिनिटांमध्ये आमचं दर्शन झालंय। आता आम्ही बाहेर पडलो। परत हॉटेलवर येऊन चवदार पोहे आणि उपम्याचा नाश्ता केला। आम्ही त्र्यंबकेश्वरचं दर्शन करून झालं आणि आता आम्ही नाश्ता करायला आलो त्याच हॉटेलमध्ये। अंडापोळ्याचा मस्त नाश्ता आहे। तिथून आम्ही शिर्डीत पोहोचलो, तिथे राहण्याची उत्तम सोय करण्यात आली होती। दर्शन करून आम्ही साई प्रसादाला जेवण केलं आणि शनी शिंगणापूरला गेलो। शिर्डीवरून आम्ही आता शनी शिंगणापूरला आलोय आणि आता मी शनी मंदिरात चाललो। रात्री साई गणेश टूर्सने महिला दिन साजरा करून सर्वच महिला प्रवाशांची मने जिंकली। सर्वांनी आपल्या हाताने केक घ्या आणि आजे पडलेले साईडला करा। केकचं बनवून खावा, बघून खावा। व्हेज आहे, व्हेज आहे। हो, त्यासाठी तर स्पेशल बनवून ठेवलंय ना, काय स्पेशल त्यासाठी तर मागवलं। दुसऱ्या दिवशी सकाळी 5:30ला आम्ही वणीगडाच्या दिशेने निघालो। रस्त्यात चविष्ट मिसळ पावावर ताव मारला। गडावर जाणाऱ्या रोपवेचं तिकीट टूर्स कडूनच होतं। आद्य शक्तीपीठाचे मनसोक्त दर्शन घेऊन आम्ही गड उतरलो आणि जेवण करून मुंबईच्या दिशेने वाटचाल केली।
प्रवासात राहण्याची आणि खाण्याची उत्तम सोय केली होतीच, पण साई गणेश टूर्सच्या आदरातिथ्याचं कौतुक माझे सहप्रवासी देखील करत होते. माझंही देवदर्शन साई गणेश टूर्स अँड ट्रॅव्हल्समुळे खूप अविस्मरणीय झालं. तुमच्या बुकिंगसाठी तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा आणि ज्यांना नाशिक देवदर्शन करायचं आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. माझं नाव आहे सिद्धेश आणि हा होता माझ्या नाशिक देवदर्शनाचा अनुभव.